नमस्कार, मी अनघा व्यंकटेश ज्योतिष चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत करते। नवरात्रीत कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही जाताय, पण जाण्यापूर्वी हे महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले आहेत का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुलदेवतेच्या दर्शनासाठी काय काय घेऊन जायचे आणि देवी प्रसन्न कशी ठेवायची, जेणेकरून तुमची नवरात्री पूर्णपणे शुभ आणि घरदार आनंदाने भरून जाईल। नुकतेच आता नवरात्र सुरू होईल। या नवरात्रीमध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेला अजिबात विसरू नका। नक्कीच तेथे जाऊन तिचे आशीर्वाद घेऊन याच। जाताना आठवणीने तिला साडी, चोळी, खण, ओटी घेऊन जा। शक्य झाल्यास पुरणपोळीचा नैवेद्य न्या, नाहीच जमले तर तुम्ही स्वतः केलेल्या दहीभाताचा नैवेद्य तरी घेऊन जावा। परडी घेऊन जावा। परडी म्हणजे ज्वारीचे पीठ, तेल, मोठे मीठ, सुक्या मिरच्या इत्यादी सामान। तसेच दिव्यासाठी तेल घेऊन जावा। लाल चुनरी, लाल फुले, वेणी, गजरा हेही आठवणीने न्या। मनोभावे सुख समृद्धीसाठी देवीची ओटी भरून तिच्याकडे प्रार्थना करा। तिच्या पायाचे तीर्थ जरूर घ्या। तसेच ते तिलरक्षा, अंगारा येताना तुमच्या बरोबर जरूर आणा। ज्या ज्या वेळी वर्षात तुम्हाला तुमच्यावर संकट जाणवेल त्या त्यावेळी ती रक्षा, अंगारा लावा, जरूर तुमच्या बरोबर ठेवा। देवी तुमचे नक्कीच रक्षण करेल। ही माहिती तुम्हाला आवडली असेल ना, तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवरात्री संबंधी अनेक महत्त्वाच्या टिप्स पाहता येतील। माझ्या चॅनेलवर तुम्हाला अनेक उपासना, स्तोत्रे, जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील उपाय, तोडगे हे सर्व दररोज नवीन नवीन माहितीसह पाहता येईल। तरी कृपया माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। देवी तुमच्यावर सदैव आशीर्वाद ठेवो। शुभम भवतु। धन्यवाद।